आखाती देशात होत असलेल्या युद्धाचा परिणाम आता भंडाऱ्यातील सर्वसामान्य गॅसधारकांना होत आहे। आपण सध्या भंडाऱ्यातील एका गॅस एजन्सी वितरकाकडे आहो। आपण बघू शकता या ठिकाणी सकाळपासूनच गॅसधारकांची लाईन इथं सिलेंडरसाठी लागलेली आहे आणि सकाळपासून हे लोक या सिलेंडर मिळावा याकरिता लाईनमध्ये लागलेले आहेत। काही गॅसधारक आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून। दादा, काय समस्या आहे? कधीपासून तुम्ही इथं लागलेला आहे? सर मी 8 वाजतापासून आलेला आहे सर। सिलेंडरसाठी मागच्या बुधवारला मी नंबर लावला सर, 8 दिवस झाले सर। आणखी काही नागरिक आपल्या सोबत आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून। दादा, कुठून आले आहात तुम्ही? मी 15 किलोमीटरहून आलाय। माझ्या गाव 15 किलोमीटरवर पडते। सकाळच्या 8 वाजेपासून माझी दुपारी 9:30 वाजता रोजीचा टाइम राहते। मी म्हणला की आता हंडा घेते आणि आपल्या कामाला जाते, तर इथं लाईन एवढी आहे तर काम तर माझा गेलाच आहे आणि इथं हंडा पण भेटेल म्हणून काही गॅरंटी नाहीये। आणखी काही नागरिक आहेत आपल्यासोबत, जाणून घेऊया त्यांच्याकडून। कुठून आले आहात तुम्ही? काय तुमचे नाव आहे? कशासाठी आलेले आहे? सर माझे नाव आहे अरुण सार्वे। मी गुंतरा धारगाव गुंतऱ्यावरून आलो। 20 किलोमीटर आहे अंतर। सकाळपासून लाईन मध्ये आलो। इथं 200 ची लाईन होती। कशासाठी आले आहेत? सर हंडा घ्यायसाठी आलो। हंडा संपला ना घरचा। सिलेंडर संपला आहे की संपलाय स्टॉक करायला आले? नाही, स्टॉक नाही सर। आपण खेड्यातले माणसं आहे। काय सांगितले जाते एजन्सीकडून? 50 लोक घेऊ म्हणतात। किती दिवस लाईन मध्ये लागू आम्ही? त्या ड्युटीवर जायचं, मजुरी करायची का काय करायचं आपण? आज पहिल्यांदा आले का तुम्ही? हो सर, कालपासून येऊन राहिलो मी। काल पण आले? कालपासून ग्राहक गॅसधारक हे या एजन्सी समोर हेलपाटी घालत आहेत। त्यांना सांगितलं येत आहे की स्टॉक नसल्यामुळे लिमिटेड लोकांना ही गॅस पुरवली जाईल। याचा फटका आता सर्वसामान्य ग्राहकांना होत आहे। नितीन कुथे, LS मराठी, भंडारा।